ते पांडुरंग जे मुलगा आहे आमचा ते सुजित पटेल आम्ही त्याला सहकार्य करणार आल्यात बर मग कामात म्हणा अडचण म्हणा मग ह्यासनी ते उपयोगी पडतात सुजीताच्या हां कसली मुलांची असू दे तुमची शेतातली अडचण असू दे बाहेर काय झालं वांद झालं हां. ह्यात ते धावून येतात पांडुरंगाचं पोरगं एकचा एक नंबर आहे कामं करायला सगळ्याला आम्हाला केव्हा पाहिजे तर येऊन कामं करणारा माणूस आहे हातात धरून काम करणार असं पोरगं आहे ते. चाच्यांचा संपर्क चांगला आहे पोरांच्यात जास्त संपर्क आहे सर आम्ही 100% निवडून आम्ही देणार आहेत ना त्याबद्दल काही विशेष नाही. नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज. कोल्हापूर जिल्हा परिषदेचं रणांगणात तापायला सुरुवात झालेली आहे. आता आपण आज सोडोली खालसा या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये या मतदारसंघामधून जर तसं बघितलं तर करवीरचे आमदार विद्यमान जे आमदार आहेत चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शिवसेना शिंदे गट हा स्वतंत्ररित्या लढणार आहे असं त्यांनी जाहीर केले आणि त्या अनुषंगाने त्यांनी उमेदवार देखील दिले आणि ते उमेदवार कामाला देखील लागले आहेत. या सोडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघाअंतर्गत शिवसेनेचे जे आमदार आहेत चंद्रदीप नरके यांचं जे काम आहे ते काम आणि त्याचा होणारा परिणाम त्याचा होणारा फायदा या जिल्हा परिषदेचे उमेदवार सुविचारांना कसा होणार आहे त्याबरोबरच सुविचार यांचं व्यक्तिगत या जनमानसामध्ये स्थान काय आहे त्यांची ओळख कशी आहे त्यांचं काम कितपत माहिती आहे आणि एकंदरीत या सर्वच सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघाचा आढावा आपण घेणार आहोत. या निमित्तानं आपण या सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामधील अगदी दुर्गम भागात ज्या असणार आहेत म्हणजे दुर्गम भागाची गावं आहेत जी मांजरवाडी घुंगुरवाडी चव्हाणवाडी घाणवडे अशा दुर्गम भागातील या गावांपासून आपण सुरुवात करतो आणि एकंदरीत जर आज आपण या ठिकाणी या गावातील ग्रामस्थ आहेत युवक आहेत महिला आहेत या सर्वांशी आपण बोलणार आहोत संवाद साधणार आहोत आणि एकंदरीत चाच्यांच्या विषयीचं व्यक्तिगत मत काय आहे चाच्यांचं काम कसं आहे आणि चंद्रदीप नरके यांनी केलेल्या कामाचा फायदा सुविचारांना कितपत होणार आहे एकंदरीत हे आजच्या रिपोर्टमधून जाणून घेणार आहोत. अण्णा साधारण जर बघितले ह्या करवी मतदारसंघात चंद्रदीप नरके आमदार आहेत नरके साहेबांच्या कामाबद्दल काय सांगशील कसं काम आहे काम त्यांचं चांगलं आहे. बरं तुमच्या ह्या भागात कसं काय काय केले केली आता हे रस्ता तर चालू आहे ते केलेच की आता जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू आहे की नाही तर चंद्रदीप नरके साहेबांनी ते सुमित पाटील म्हणून आहेत बघा चाचा त्यासनी उमेदवारी दिल्या होय. कसं वाटतं त्यासनी पाठिंबा राहील इकडं राहणार पाठिंबा आम्हाला एवढा हे त्यांचा परिचय नाही हो हा म्हणजे आता माहिती आता एकदा दोनदा आलेत ते अच्छा आले रे मग आता समजा परिचय तुम्ही म्हणताय मला माहिती नाही होय. तरी पण आता नरके साहेबांनी उमेदवारी दिल्या मग आता काय करायला पाहिजे तीच करायला पाहिजे की हा साहेब सुद्धा आम्ही बदल काय करणार नाही असं आमचं आहे. कामं काय काय रस्ते किंवा काय रस्ते बिस्त केले चालू आहेत की आता चालू आहे. इथली जनता समाधानी आहे त्यांच्या कामावर आहे की थोडी आहेत थोडी नाराज असतात आता विरोधक म्हटलं थोडं असणार थोडं असणारच पण बऱ्यापैकी जास्त प्रमाण कोणाचं आता जास्त म्हणजे आता वाढत चालणार हेच काय साहेबांचं आमच्याच नक्की साहेब नरके साहेबांचं होय. अच्छा वाढत चालणार मग चाच्यांना उमेदवारी आता भेटली काय त्यांना सपोर्ट भेटणार इकडं भेटणार आहे. साधारण या मांजरवाडी घुंगुरवाडी घाणवडी हे अशा दुर्गम भागात सध्या आपण फिरतोय इथल्या लोकांच्या भावना जाणून घेतोय. साधारण जर बघितलं इकडं तर करवीरचे आमदार चंद्रदीप नरके आहेत कसं वाटतं त्यांचं काम त्यांचं चांगलं आहे खरं आम्ही आता मूळची माणसं कशा आहे सांगू काँग्रेसची माणसं पेन साहेबाची बरं पेन साहेबावर आमचा विश्वास मग आता साहेब गेला आता मग काय म्हणायचं आम्ही हाय ते आपलं काय सांगेल नरके साहेब ते आपलं करीत राहायचं. अच्छा हां आता साधारण जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू आहे होय जिल्हा परिषदेला उमेदवार कोण तुमच्या माहिती आहे साधारण आमच्यात ते पांडुरंग जे मुलगा आहे आमचा ते सुजित पटेल आम्ही त्याला सहकार्य करणार साधारण या भागात काय वार वाटतं जास्त वारं तेच आहे त्या इम्पॅक्ट होईल असं वाटतं होणार होणार झालंय आम्हाला आता पहिलं पेन साहेबांनी नेता पाहिजे पेन साहेब कसं एक फोन केला तर सामान्याचं काम येतं तसं पांडुरंगाचं पोरगं. कोल्हापूर गेलं तर काही अडचण नव्हती तसं आमच्याकडे आता नेता कोण नाही त्यासाठी हे नवीन नेतृत्व तयार व्हायला पाहिजे ह्यासाठी आमच्या म्हणजे तरुणांचं आणि सगळ्यांचं मत आहे आम्ही काय पक्षाकडे जाणार नाही आम्ही पेन साहेबाची माणसं आहे खरं एक नवीन नेतृत्व म्हणून तयार करायचं आहे अच्छा एवढंच मग कसा सपोर्ट राहील सुविचाराला इथं चांगला सपोर्ट आहे चांगला सपोर्ट राहणार ते. साधारण इथे जर लोकसंख्या जर पहिली तर पर्सेंटेज म्हणलं तर इकडे लोकसंख्या बघा तुम्हाला सांगू 400 लोकसंख्या आहे खरं 350 मतदान आहे 350 मतदानापैकी तुम्हाला सांगू 150 ते 250 मतदान हे चाच्याला होणार चर्चाला होईल हो अच्छा 100%. साधारण ह्या दुर्गम भागाचा जर विचार केला तर ते दुसऱ्या भागात काय परिस्थिती असेल दुसऱ्या भागातलं म्हणजे साहेबांचं वारं इकडं पहिलं जास्त होतंच आणि आहेच खरं आता साहेब घडीला काय विषय आता काय झालंय आता नेता बघा आल्यात बर म्हणजे कामात म्हणा अडचण म्हणा मग ह्यासनी ते उपयोगी पडतात सुजीताच्या हां कसली मुलांची असू दे तुमची शेतातली अडचण असू दे बाहेर काय
झालं वांद झालं हां. ह्यात ते धावून येतात त्याबद्दल काय प्रश्न काय अनुभव आहे स्विचाचा आहे की कसं काय एखादं ह्याच्यात आम्ही 10 वर्ष अनुभव आहे हां आमचं काही काम हे करा नाही मी काय खरं एक वाढ जर त्यांचा असला तरच आम्ही ते जात आहोत एक माणूस काय हां त्यामुळे आमचं काही काम आम्हाला काय नोकरी लावायचं नाही असं काय नाही म्हणजे एकंदरीत त्याच्या स्वभावातला आवडलेला गुण कुठला? आवडलेला ग्रुप ते म्हणतो का हे तुम्हाला चाच्याच पांडुरंगाचं पोरगं एक नंबर आहे कामं करायला सगळ्याला आम्हाला केव्हा पाहिजे तर येऊन कामं करणार माणूस आहे हातात धरून काम करणार असं पोरगं आहे ते. अण्णा तुमच्या मांजरवाडीतनं आम्ही आता आलो काय तुम्हाला नेता कसा असायला पाहिजे किंवा जिल्हा परिषदचा उमेदवार कसा असायला पाहिजे काय सांगाल त्याविषयी आम्हाला दुसरं काय नाही आम्हाला पांडवांनाचे आमचे संबंध चांगले होते काय त्यांच्यामुळे त्याच्या मुलग्यालाच आम्ही सहकार्य करणार बाकीची काय भानगड नाही काय त्यांच्या कामाविषयी किंवा त्यांच्या काय नाही अनुभव आम्हाला चांगला आहे काय आम्ही चाच्याशिवाय दुसरं आम्ही विषयच घेणार नाही तोंडात मग आणि काय सांगू या भागामध्ये साधारण जर बघितलं आपण तर चंद्रदीप नरकेंचा हा बालेकिल्ला आहे मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी अजित नरके जे ज्यांचे चंद्रदीप नरके यांचे जे बंधू आहेत त्यांचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलतोय काय सांगाल एकंदरीत आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे पण बरं तुम्ही सांगा तुमच्या भाषेत नाही आता हे बघा अजित नरके साहेब गोकुळचे संचालक अजित नरके साहेब यांनी आता चाच्यासनी उमेदवारी दिलेली आहे त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर अजित साहेब जे म्हणतील त्यांचा आम्ही ते जे बोलतील ते आम्ही त्यांचे पाठिंबा फुल देणार आहे आणि सुचाच्या बी कार्यकर्ते धडाचे कार्यकर्ते बी आहेत एकदा दोनदा येऊन आम्हाला भेटलेत त्यांचे काही जे विचार आहेत ते आम्हाला जर पटलेले आहेत म्हणजे स्वतःहून ते कार्यकर्ते म्हणजे पोचतात आता तुम्ही आता इथं पण आला ते आता प्रत्येक वेळी ते गावोगावी जाऊन जे ते शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत ते गेलेले बी आहेत आणि कामाच्या बाबतीत तर चांगले आहेत त्या कारण ह्यावेळी काय आमच्याकडनं काय सुचाच्यासने आम्ही मतदान करू आणि जास्तीत जास्त मोलाचा वाटामध्ये ते अजित नरके साहेब अजित नरके साहेब जर बोललेत बाबा ठीक आहे आज त्यांचंच मी कार्यकर्ता आहे ते बोललेत असंच ह्यावेळी काय नाही चांगल्या म्हणजे चांगल्या आहे ना तुम्ही मित्रासनी बोला आणि चांगला प्रतिसाद द्या आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी राहू साधारण जर भाग बघितला तर दुर्गम आहे या ठिकाणी नरके साहेबांच्या माध्यमातून काय कामं झालेली काय सांगू शकाल काय झालेत नरके साहेबांचे कामं बी झालेले आहेत त्यांना जनतेतनं पाठिंबा राहील की राहणार साधारण जर आत्ताच्या परिस्थितीला जर बघितलं तर इलेक्शनचा जोर सुरू आहे परंतु इलेक्शन गावाचा जोर सुरू आहे आणि जी माणसं आहेत ती पोटा पाण्यासाठी कामासाठी कोण फडकरी आहे कोण शेतात काम चालू आहे अशी शेतात सुद्धा आहेत आपण डायरेक्ट शेतात सुद्धा गेलो त्यांच्याशी बोलतोय कारण इलेक्शन जरी गावात असली तरी माणसं फडात आहेत आणि आपण डायरेक्ट फडात झालेलो आहे आपण आपल्यासोबत या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी बोलतोय आपण त्यांच्या भावना जाणून घेतोय काका साधारण जर बघितलं तर तुमच्या भागात जोर कुठल्या पार्टीचा आहे किंवा काय सांगाल आता आमच्या भागात सध्या म्हणजे शिवसेनेचाच जोर चालू आहे आणि कार्य बऱ्यापैकी चांगले आहेत त्यानंतर आता भविष्यात आम्हाला बी असं वाटते जे आम्ही शिवसेनेला पाठिंबा देतो आहे याने आपल्या भागाचा विकास हे पहिले मुद्दा व्हायला पाहिजे आर्थिक म्हणजे शेतकरी असून दे नंतर नोकरदार असून दे सगळ्यांना समान जाणून कार्य व्हायला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे बरं साधारणतः पहिले जिल्हा परिषदचं निवडणुकीचं वार आहे जिल्हा परिषदेसाठी उमेदवार कोण आहे शिवसेनेचं सुविचाचे आहेत बरं मग कसा सपोर्ट राहील आता कारण शिवसेनेचाच उमेदवार आहे आमचा सपोर्ट काय आमचं त्यांचे कार्य चांगलं आहे त्यानंतर आम्ही त्यासनी सपोर्ट करणार आहे अच्छा सुविचारांच्याबद्दल काय थोडीफार माहिती सांगा त्याची थोडीशी माहिती सांगायला काय त्यांच्या पाठीमाग आम्ही पूर्णपणे आहेच त्याच्याबद्दल दुसरं काहीच स्वभाव काम करण्याचं त्यांचं आहे आणि ते आमच्या गाठीभेटी घेतात आणि त्यांच्याच मागून आम्ही जाणार हीच आमची अपेक्षा आहे अच्छा काय काम काय अजून करायला पाहिजे साधारण सुविचारांनी काम काय करायला काय अपेक्षा आहे काम काय आपलं काय कुठलं बी काम असू दे काय असू दे तिने कसं आपल्या आम्ही मतदान करणार त्याच्यानी खरं विषय काय आहे तिने आम्हाला पण सपोर्ट तिने केला पाहिजे बरोबर हां आम्ही त्यांना सपोर्ट करतो तिने बी आम्हाला सपोर्ट केला पाहिजे नक्कीच हीच आमची इच्छा आहे आणि जर पुढचं काय आम्ही मतदान आहे आमचं त्याच्याने आमचं गाव पूर्णपणे त्याच्या पाठीचे आहे तर तिने कसं पुढलीही कामंसुद्धा व्यवस्थित केली की पार पाडली पाहिजेत बरोबर आहे हीच आमची इच्छा आहे दुसरी काय आमची इच्छा नाही तुमच्या अपेक्षा 100% बरोबर आहे आणि जसं तुम्ही त्यांना सपोर्ट करता तसं त्यांच्याकडे बी अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे काय काम व्हायला पाहिजे त्यांच्याकडून भविष्यात काय गावची सुधारणा केली पाहिजे कसले बी काम असून काय आम्ही जर तिथपर्यंत गेलो तिने आमचा शब्द मांडला पाहिजे बरोबर आम्ही त्याचा शब्द मांडला पाहिजे हीच आमचं इच्छा आहे आमची बघा
नाही बरोबर आहे. मग तसं जर बघितलं तर कार्यकर्त्यांनी सुद्धा नेत्यांच्याकडून अपेक्षा ठेवायला किंवा ठेवणं गरजेचंच आहे, कारण जसा सपोर्ट मिळतो तशी कामं देखील होणं हे ते सुद्धा बरोबरच आहे. तसं जर बघितलं तर आता तुमच्या गावचं मतदान किती एकूण साधारण? 400च्या आसपास आमचं गावचं मतदान आहे. मग शिवसेनेला सपोर्ट कसा राहतोय काय? शिवसेना म्हणजे 75% आमचं शिवसेनेलाच आहे. अच्छा. हां, आणि 25% बाहेर जाणार. अच्छा. मग तुम्हाला काय वाटतं तर तुम्ही बोला. तर आम्हाला काय वाटायचं, हे जे बोलले हेच की आता आम्हाला वाटायचं आहे, दुसरे काय नाही. आम्ही चाच्यासोबत कायम राहणार, कायम राहणार. बरोबर. सगळं सुविचाराबद्दल काय सांगायचं? हाय की आता त्यांचं चांगलाच आहे, त्यांचं आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. स्वभाव कसा आहे हाय त्यांचा? की, कधी चांगलं. त्यांच्याकडे काम काय करून घेण्याचा योग आला, भेटण्याचा योग आला? आता काय इथनं मोर आता त्यांचे उभाच राहिल्यात, आम्ही देणारच आहे मतदान. तिथनं मोर आम्ही बघू की काय वाटते हाय मध्ये? हाय चांगलं आहे. वारं तुमच्या शिवसेनेकडेच आमचं आहे. अच्छा. दादा तुम्हाला काय सांगता येईल? आता आम्ही आता काय सांगणार, सांगितलं नाही. तरी पण तुमची भावना वेगळी असते, काहीतरी अपेक्षा असतात, काय काम? आमच्या आता अपेक्षा काही नाही बघा. आम्ही मतदान आता शिवसेनेलाच करणार. हे 100% मतदान शिवसेनेलाच करणार. आणि सुविचाराने जर आम्ही गेलो तर आमचं काय वैयक्तिक काम नाही, गावचा विकास काहीतरी झाला पाहिजे. आता कुठं तरी काहीतरी रस्त्याचं काम आहे, कुठंतरी मंदिराचं काम आहे. आता आमच्या इथं 2 मंदिरांचं आहेत कामं, ती बी काहीतरी कामं थोडीफार त्यांनी निधी द्यायला पाहिजे. आम्ही तर 100% त्याचनीच आम्ही 100% पाठिंबा त्याचनीच आहे शिवसेनेला. आता काय पद नाही आहे त्यांच्याकडे? आता काय नाही, पद मिळाल्यानंतर मग पद मिळेल असं साधारण वारा आहे? वारा आहे की, जमणार की. साधारण आपण आज या मांजरवाडी, गुंगुरवाडी, चव्हाणवाडी, घाणवडे ह्या परिसरातील ग्रामस्थांशी, त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी, सुविचारांच्या समर्थकांशी बोललो आहे. साधारण त्यांच्यातून एक जाणवलं आहे की या ठिकाणी आता बदल होतो आहे. शिवसेनेला सपोर्ट आहे. चंद्रदीप नरके यांचं जे केलेलं काम आहे त्याचा फायदा कुठेतरी सुविचारांच्या उमेदवाराला होईल असं दिसतंय. आणि इथल्या जर लोकांशी आपण बोलताना समजलं की जसा सपोर्ट आहे तशीच त्यांच्याकडून अपेक्षा देखील आहे. त्यांनी कामं देखील केली पाहिजेत आणि नक्कीच सुविचारांनी देखील यांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे. एकंदरीत जर बघितलं तर या भागात दुर्गम असून देखील या ठिकाणी चांगला प्रतिसाद शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार जे असणारे सुवित पवार पाटील जे चाचा त्यांना मिळतोय आणि खरोखर किंवा त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे हे मात्र नक्की. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.